नाव प्रियंका राजेश चव्हाण। माझ्या आईच्या घरी लक्ष्म्या मांडलेल्या आहेत। यामध्ये भरपूर ठिकाणी देखाव्याचा कार्यक्रम असतो। त्यामध्ये आम्ही कळमनुरीचे आमदार संतोष बाबा दादा यांचा देखावा तयार केलेला आहे। यामध्ये आमदारांना लाडकी बहीण योजना ही योजना राबवली, तिचा सुद्धा देखावा केलेला आहे। तसेच 4 दिवसापूर्वी खूप पूरग्रस्त परिस्थिती झाली होती, त्यामध्ये दादांनी कसे वाचवले सगळ्यांना ते सुद्धा आम्ही ह्यामध्ये दाखवलेले आहे। 4 दिवसाचं बाळ तो त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये दादांना वाचवलं, त्याचा सुद्धा देखावा आम्ही केलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही कोरोना काळामध्ये दादांनी केलेलं अन्नधान्य वाटप याचा सुद्धा देखावा केलेला आहे। आणि आमच्या बंजारा समाजामध्ये तीज त्योहार उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होतो, त्यामध्ये दादांना खूप मोठा सपोर्ट केलेला आहे, त्याचा सुद्धा देखावा आम्ही तयार केलेला आहे। लक्ष्म्यांचा औचित्य साधून आमच्या कॉलनीमध्ये बंजारा कॉलनीमध्ये सचिन भाऊ राठोड यांच्या घरी लक्ष्म्या बघण्यासाठी आम्ही आलो होतो। तर त्यांनी संतोषदादा बांगर यांचा पूर्ण देखावा केलेला आहे, जेणेकरून की जी पूरग्रस्त परिस्थिती होती, जिथे जेव्हा सगळे स्वतःच्या घरामध्ये बसलेले होते की बाहेर पाऊस आहे, भीतीदायक वातावरण आहे, अशा परिस्थितीमध्ये दादांनी आमच्या स्वतः घराच्या बाहेर पडून 4 दिवसाच्या बाळाला वाचवलं। जेव्हा आम्ही स्टेटसला व्हिडिओ बघितला, अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी गळत होतं। असं कळत नव्हतं की खरंच जे आपले सगळे सोयरे जेव्हा जिथं काम येत नाही, अशा ठिकाणी एखादा सामान्य नेता असो, कार्यकर्ता असो, घराच्या बाहेर निघायला तयार होत नाही। आम्ही आतापर्यंतचे असे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण संतोषदादा बांगर असा एकुलता एक नेता आहे की जे की हेलिकॉप्टर मध्ये फिरून वरून पूर्ण परिस्थिती न पाहता स्वतः पुरामध्ये उतरून 7 किलोमीटर अंतरावर जाऊन एका लहान बाळाचा जीव वाचवला। त्यांना एवढी माहिती नव्हती की तिथं काय होऊ शकते आपल्यासोबत। त्यांच्या स्वतःचे जीव धोक्यात घालून असं वातावरण होतं की खाली साफ जागा आहे, कुठं ऊस तोडलेले नव्हते, कुठं काय होते, म्हणजे काहीही होऊ शकलं असतं दादांसोबत। पण दादांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून की बाबा एक लहान बाळ आहे, आणि तेव्हा दादाला माहिती नव्हतं की ते बाळ 4 दिवसाचा आहे की 4 महिन्याचा आहे की 4 वर्षाचा आहे। तर व्हिडिओ मध्ये दादांनी एकदम भावनिक होऊन विचारतात, बाई माय तुझ्या बाळाला झाक, तुझं बाळ किती दिवसाचं आहे? तर जेव्हा त्याची आई सांगते की दादा 4 दिवसाचं, तर तेव्हा खरोखर अक्षरशः कंटिन्यू 1 तास रडली होती मी, की जेव्हा आपल्या जवळचं कोणी काम येत नाही, असा नेता होणंही शक्य नाही, ना भूतो ना भविष्य असं